बेंगलुरूच्या पूर्व भागात असलेला हा डोडेनकुंडी तलाव, तलावाच्या काठावर असलेले हे सुंदर मंदिर, मंदिरासमोरील तलावाच्या एका भागात फुललेली ही सुंदर कमळ, तलावाच्या कडेला चालण्यासाठी व धावण्यासाठी ट्रॅक असून दोन्ही बाजूला वेगवेगळी सुंदर झाडे लावण्यात आल्यामुळे येथे सकाळी सूर्योदय व संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी खूप छान वातावरण असते. स्थानिक लोक आपल्या कुटुंबासोबत या ठिकाणी फेरफटका मारायला येतात. डोडनकुंडी तलाव हा एक मोठा पाणथळ प्रदेश असून तलावाच्या एका भागात पाण्याचे जाळे आणि मध्यभागी बेटासारखा दिसणारा भाग आहे, जो पक्ष्यांसाठी उत्तम आश्रयस्थान आहे. स्थानिक पक्षी आणि ऋतुमानाप्रमाणे प्रवासी पक्षी या ठिकाणी येत असतात. म्हणूनच हे ठिकाण निसर्गप्रेमी आणि वन्यजीव छायाचित्रकार, पक्षी निरीक्षकांसाठी आवडीचे आहे. झाडांवरती आढळणाऱ्या पक्ष्यांमध्ये कोतवाल, दयाल, छोटे बुलबुल व छोट्या रंगीबेरंगी विविध प्रजातीच्या चिमण्या, किंगफिशर, यामध्ये कॉमन किंगफिशर, व्हाईट थ्रोटेड किंगफिशर असे आपल्याला पाहायला मिळतात. येथे आढळणाऱ्या पाणपक्ष्यांमध्ये विविध प्रकारचे बगळे, पाणकोंबड्या आणि पाणपक्षी आपण या ठिकाणी पाहतो. थव्याने उडणारे हे पाणकावळे, तलावाच्या काठावरील भागात दिसणारा हा करकोचा, याला इंग्रजीमध्ये पेंटेड स्टॉर्क व मराठीत चामडो व चित्रपालक म्हणून ओळखलं जातं. यांच्याच बरोबर काठावर व दलदलीत दिसणारे पांढरे बगळे, बदक आणि पाणकोंबड्या. दूरवर पाण्यात मुक्तपणे विहार करणारे लांब चोचीचे हे पाणपक्षी, ज्यांना झोळीवाला पाणकोळी किंवा पिवशा ढोक असेही म्हणतात. इंग्रजीमध्ये त्याला स्पॉटबिल पेलिकन म्हणून ओळखले जाते. याची चोच मोठी व पिवळसर असते. वरच्या चोचीवर निळसर काळ्या ठिपक्यांची खूण असते, ज्यावरून त्याला स्पॉटबिल म्हटले जाते. याच्या शरीराचा मुख्य रंग पांढरा असतो व पाठीवर व मानेवर राखाडी पिसे असतात. याच्या खालच्या चोचीला एक मोठी पिवळसर किंवा जांभळट रंगाची थैली लोंबकत असते, म्हणून याला झोळीवाला पाणकोळी म्हणून ओळखले जाते. तो पाण्यातील मासे पकडून त्यामध्ये साठवून ठेवू शकतो. एकाच ठिकाणी विविध प्रकारचे पक्षी व पाणपक्षी पाहण्यासाठी सकाळी लवकर किंवा संध्याकाळच्या वेळी भेट देणे उत्तम ठरते. मंडळी, वन्यजीवप्रेमी व पक्षी निरीक्षकांसाठी पर्वणी असलेलं हे ठिकाण फक्त
फक्त त्यांच्यात पसंतीचे नव्हे तर आपण देखील विविध प्रकारचे पक्षी झाडावर पाहताना त्यांची गोड किलबिल व विविध प्रकारचे पाण्यात विहार करणारे पाणपक्षी, पाण्यात विहार करताना, पाण्यातून उडताना पाण्यावर उमटणारे तरंग, पाण्यात डुंबून काठावर आपल्या चोचीने काठावर बसून पंख सुखवणारे पाणपक्षी, निळ्याशार आकाशातून विहार करणारे पक्षी, हा निसर्गाचा सुंदर आविष्कार पाहताना आपण स्तब्ध होतो.